पुणे आणि परिसरामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे उजनी धरणातील पाणी पातळी आता वाढू लागलेली आहे। उजनी धरण सध्या 40% इतकं भरलंय। उजनी धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ही 117 टीएमसी असून 121 टीएमसी पर्यंत या धरणामध्ये पाणी साठवलं जातं। सध्या उजनी धरणामध्ये 85 टीएमसी इतका पाणीसाठा आहे। उजनीच्या पाणलोट क्षेत्रातनं याच संदर्भातला आढावा आमचे प्रतिनिधी जयदीप भगत यांनी घेतलाय, आपण पाहूया। पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्याला वरदान ठरलेलं उजनी धरण आता 40% भरलेलं आहे। मागच्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो पुणे आणि त्या धरण क्षेत्रात खडकवासला असेल, पानशेत धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्याचं पाणी जे आहे ते उजनी धरणात आलेलं आहे। खरं तर एकूण 24 नद्यांचं पाणी या उजनी धरणामध्ये येतो। 117 टीएमसी क्षमता असलेलं हे उजनी धरण आतापर्यंत 85 टीएमसी इतकं भरलेलं आहे। मागच्या 4 दिवसात जवळपास 55 टीएमसी वरून आता हे धरण 85 पर्यंत आलेलं आहे। या उजनी धरणातून सोलापूर असेल, नगर असेल आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग असेल याला या उजनी धरणाच्या पाण्याचा जो आहे तो फायदा होतो। सोलापूरकरांची ताण याच उजनी धरणावरती भागवली जाते। खरं तर याच उजनी धरणातून बारामती एमआयडीसी असेल, इंदापूर एमआयडीसी असेल आणि नगर मधल्या काही उद्योगधंदे असतील त्यांना देखील पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने उद्योगधंद्यांच्या दृष्टीने मोठं महत्वाचं असलेलं हे धरण आणि हे धरण आता हळूहळू भरू लागलेलं आहे। सध्या 40% इतकं जे आहे ते पाणी या उजनी धरणामध्ये साठलेलं आहे। आशा करूयात की लवकरात लवकर हे उजनी धरण 100% भरेल आणि शेतकरी सुखावेल। कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, उजनी पाणलोट क्षेत्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।